तर मित्रांनो, शप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, काही लोक एका रात्रीमध्ये व्हायरल झाले. का झाले? तर त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळंपण होतं आणि त्यांची एक कहाणी होती. तुम्हाला माहिती आहे का की रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणणारी एक महिला एका रात्रीमध्ये करोडपती कशी झाली? एका गाण्याने करोडपती झालेली व्यक्ती आज मदतीची अपेक्षा का करते? एका गाण्यामुळे प्रसिद्धी शोधास आलेले काही लोक रातोरात स्टार बनले आणि अचानक आज कसे काय एकदम गायब झाले? कुठे आहेत ते? हे तुम्हाला माहित आहे का? मित्रांनो, त्यापैकीच रानू मंडल आज कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे तुम्हाला माहित आहे का? कच्चा बदामवाला भुवन बड्याकर आठवतोय का तुम्हाला? तो आज काय करतो? बचपन का प्यार फेम गायकवाला सहदेव, त्याच्या अपघातानंतर त्याचे काय झाले? त्याचे आयुष्य कसे बदलले हे माहित आहे का तुम्हाला? मित्रांनो, एका गाण्यामुळे प्रसिद्धी होतास आलेले हे लोक आहेत तरी कुठं आणि आता ते काय करतात? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करू आपण आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात तिला स्किप करू नका. मित्रांनो, रानू मंडल हे एक नाव एका रात्रीमध्ये प्रकाश झोतामध्ये आलेलं होतं आणि रानू मंडल या एका भारतीय गायिका आहे ज्या 2019 मध्ये एका व्हायरल व्हिडिओमुळे रातोरात देशभरामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या आयुष्याची कहाणी ही सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीचे आणि त्यानंतरच्या आव्हानाचे एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, रानू मंडल पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशन वरती गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या आणि मग ऑगस्ट 2019 मध्ये अतिंद्र चक्रवर्ती नावाच्या एका तरुणाने त्यांचा लता मंगेशकर यांचे प्रसिद्ध गाणे एक प्यार का नगमा है गातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता आणि त्याचा आवाज एवढा सुमधुर होता की तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचा आवाज इतका सुमधुर होता की तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि रातोरात रानू मंडल इंटरनेट सेन्सेशन बनल्या आणि या प्रसिद्धीमुळे त्यांना अनेक ठिकाणाहून मदतीचे प्रस्ताव आले. संगीत दिग्दर्शक आणि गायक असलेले हिमेश रेशमिया यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये गाणी म्हणण्याची फार मोठी संधी दिली. रानू मंडल यांनी हिमेश सोबत तेरी मेरी कहाणी हे गाणं रेकॉर्ड केले जे खूप लोकप्रिय झालेले होते. मग त्यानंतर आणखी 2-3 गाणी त्यांनी रेकॉर्ड केली आणि मोठ्या टीव्ही रियालिटी शो मध्येही रानू मंडल आपल्याला दिसल्या होत्या. मित्रांनो, रानू मंडल सध्या कुठे आहेत आणि त्या काय करतात? तर मित्रांनो, त्यांची प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. काही वाद आणि सध्या त्यावेळी असलेल्या कोरोनाच्या महामारीच्या नंतर त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये फार मोठे बदल झाले. तर त्यांचे सध्याचे वास्तव हे रानू मंडल सध्या आपल्या पश्चिम बंगालमधील रानघाट येथील जुन्या घरीच राहतात. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्या मुंबईला गेल्या होत्या, पण बॉलिवूड मधील कामे कमी झाल्यानंतर त्या आपल्या घरी परतल्या. आता त्या सध्या काय करतात? तर बॉलिवूड मधील मोठ्या म्युझिक इंडस्ट्री मधून त्यांना आता काम मिळत नाही. त्यांचा उदरनिर्वाह आता प्रामुख्याने स्थानिक कार्यक्रमामध्ये गाणी गाऊन काही युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर सोबत त्यांच्या काही स्थानिक लोकांकडून आणि चाहत्याकडून त्यांना आर्थिक मदत मिळते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
आता त्यांचे प्रसिद्ध कमी होण्याची कोणती कारणे आहेत? तर मित्रांनो, काही घटनांमुळे त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाला. एका चाहत्यासोबत सेल्फीसाठी केलेल्या वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली होती आणि हळूहळू मीडियाचे लक्ष कमी झाले आणि त्यांच्या कामाचे प्रस्ताव येणे बंद झाले. मग निष्कर्ष काय? तर थोडक्यात सांगायचे तर रानू मंडल यांची कहाणी ही सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या क्षणिक प्रसिद्धीचे ज्वलंत उदाहरण आहे. मित्रांनो, रेल्वे स्टेशन पासून तर बॉलिवूड पर्यंतचा त्यांचा हा प्रवास अविश्वसनीय होता. त्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतापासून दूर एका सामान्य आणि संघर्षमय जीवनामध्ये परतल्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र.